दिवस डुबायला लागला. संध्याकाळची वेळ, बाहेरला जायचं आहे, पहाडी वगळून जायचं आहे. चालतो मागं जायचं, समोर जायचा, मागं बघायचा, समोर चालायचा, मागं बघायचा. आता चालताय चालताय चालताय, काय झालं का याच्या मागं लागला वाघ. अरे आता जिवंत नाही कर मला. पळून राहिला, मागं बघून राहिला, पळून राहिला, समोर बघते आणि मागं बघते, वाघ मागच. आता जसं त्यानं त्या पहाडीमध्ये असं मागं पाहलं आणि मागं पाहता बरोबर आणि समोर होती विहीर आणि त्या विहिरीतच पडला. त्या विहिरीच्या बाजूला कारण एक वडाचं झाड होतं, त्या वडाच्या पारंब्या त्या विहिरीमध्ये उभे होत्या. आता लागली जी फांदी त्या वडाच्या झाडाची फांदी त्या हातामध्ये लागली आणि दोन्ही हातामध्ये पकडली. मग आता किती वेळ लावून पडणार आहे बरं. हात घडून आले. आता हात घडून आले, याला वाटलं का आपण वर चढावं. आता वर चढायला लागला, तो वाघाला बघून लागला. आता कसं म्हणे, आता वर पाहते तर वाघ, आता म्हणजे खाली उडी मारतो, खाली पाहते तर नाग. आता वर पाहते तर वाघ आहे, खाली पाहते तर नाग आहे. आता वर जाऊन तर वाघ खातोय आणि खाली उडी मारतो तर नाग. आता कसं करायचं म्हणे, आधी फांदीनं वर जातो म्हणे. आता आधी फांदीनं वर जातो म्हणे. मग काय झालं माहित आहे का, वर वाघ, खाली नाग, पण त्या फांदीला मधामध्ये होती आग. आग म्हणजे आगे मोहाचा. बरोबर. आता कसं करावं म्हणे, याने काय केलं माहित आहे का, असं असे हात घडून आले आणि जसे जसे हात घडून आले त्याने असं वर पाहिलं आणि त्या आग्याचा कांदा फुटला सैलाचा. वर पाहता बरोबर ते सैलीच्या तोंडामध्ये टपू लागलं आणि जसं टपू लागलं आणि त्या वरच्या वाघानेही विसरला, खालच्या नागाने विसरला आणि त्या मधाच्या आगीनेही विसरला. पण एवढा मोठा त्या मधामध्ये मग्न झाला, सर्व विसरून गेला. असं द्या माझ्या भगिनींनो, हे वीर म्हणजे संसार आहे. हे वीर हा संसार आहे आणि तो वाघ हे मरण आहे आणि तो नाग हे कृष्ण आहे आणि ते वरची आग. किती माणूस कमवून राहिला, कमवताय जराशे पैसे जवळ झाले का पडला बिमार केलं सर म्हणजे आगीसारखी आगच उतराली, जसं आगीच चालतं. त्या मोहामध्ये एवढे लग्न झालं का नाही, हे माझं ते माझं ते माझं, कोणीच नाही कोणाचं. नातेवाईके विसरतो, आई वडील विसरतो, घरादाराला विसरतो, सर्वांना विसरतो आणि सुरूच राहतो. तरी पाहत कहा गए कहा नहीं क्या लाए. तो हे राजा ऐक,